चला आता आम्ही चाललेलो आहोत सरस फोडच्या गडावर लोकांचे आंबे चोरण्यासाठी आणि आंबे बघतोय आम्ही. कोणाचं तरी झाड आहे, आंबे आम्हाला दिसा, आंबे भरपूर आहेत पण ते आता कोणाचे ते सांगू शकत नाही. तिकडे जब्याच्या काकाचा पोरा फोब्या आणि तिकडे गोवर्धन आणि इकडे केतन खुबा आहे आणि तिकडे गुड्डू क्रॅक आणि इकडे भाई आणि इकडे मी स्वतः किंग आणि पाठीमागे भालू तो हाई करत आहे. आणि तिकडे प्रथम आंबे जास्त नको, आंबे थोडेसे घ्या, लोकांना पण राहू द्या, आपल्याला नको. इथे यावर्षी जास्त आंबे दिसत नाहीत परंतु काय करणार, मुले ऐकत नाहीत आमची. आणि हे बघा हे वाघाच्या नाखे आहेत बघा, त्या वाघाच्या नाखे आहेत, वाघाच्या नाखे आहेत इथे. वाघ इकडे वाघ, खूप सारे पक्षी, वाघ आणि पिचारलेले. आणि हे बघा हे सर्व गरुड प्राणी. आणि तुम्हाला सगळ्यात मोठा दाखवतो, भालू दाखवतो बघा, भालू हा बघा, भालू येत आहे, भालू. हा काय आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी ट्रॅकिंगला यायला लागतं, फावला वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात यायला लागतं. ते बघा, हा समोर एक आदिवासी आहे मुलगा, त्याच्या पाठीमागे आहे दुसरा आदिवासी जब्या. तो बघा रामफला, बघा रामफला. आणि हा बघा रामफल, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हा बघा, हा आहे रामफल. आणि इकडे नेम दाखवत आहेत परंतु नेम लागत नाही काही. आणि तिकडे अनवल पाडण्याचा प्रयत्न चालू आहे, प्रथम गौरे यांच्याकडून आणि एक आदिवासी मुलगा आणलेला आहे आम्ही गंगावाडीवरून. तो आता चढत आहे झाडावर. अनवल पाडण्याचे त्याचे ते प्रयत्न सफल होतात की ते आपण बघूया. चढलेला आहे अनवलीवर काठी घेऊन. हा थोडा जा, काही नाही होत. हा तो बघा जोर टाकलेले आहे पण तो काही पडता नाही आणि पडलेला आहे. वा हा बघा, याला बोलतात रामफल. हा फल निसर्गाच्या सानिध्यातच भेटतो, इकडे तिकडे भेटत नाही. याला खाण्यासाठी भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून माणसं येतात. अशी ट्रेकिंग ही निरंतर चालत राहावी, कारण या ट्रेकिंग मुळे कोरोना सुद्धा दूर जातो. आणि हा कडीपत्त्याचा झाड आहे, याच्यामुळे सर्व जेवणामध्ये रुची येते, एक नंबर लागतो, रुची येते. नानाची रुची नाही, आमची रुची, कडीपत्त्याची रुची. समुद्र सपाटीपासून आम्ही 2142 किलोमीटर वरती आलेलो आहोत. तर तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवणार आहे इथून खालचा नजारा. हा बघा खालचा नजारा, रस्त्यावर गाड्या चालत आहेत, त्या पलीकडे समुद्र आहे. नागचे मोर आले आहे तिकडे बघा, किती सुंदर असा व्ह्यू आहे, सुंदर असा. अवश्य एकदा भेट द्या तुम्ही या गडाला, कर्नालीगड. हे बघा झाडा, ही जांभूल आहे. आम्ही खूप धावतोय परंतु आम्हाला आंबे काही भेटत नाही. का भेटत नाही याचे कारण सुद्धा तुम्हाला मी सांगतो. कारण की आता वाढतं प्रदूषण चाललेलं आहे, खूप कंपन्या, गाड्या आणि विमानं सुद्धा इथे प्रदूषण करतात. कारण जी सगळे विमाने येतात ती इथूनच गुजरतात, त्याच्यामुळं आंबे फणस यावेळी काहीच आम्हाला भेटत नाहीत. सगळे पडून खराब झाले आहेत. आणि उगाचच, कारण जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा या फळांना, झाडांना मोर येण्याचा सीझन असतो, त्यामध्ये हे कंपनीवाले त्यांच्याकडे असलेला घातक असा कार्बन मोनॉक्साईड वायू सोडतात. त्याच्यामुळे पूर्ण मोर आमचा करपून जातो आणि शेतकरी राजाचं नुकसान होतं. हा बघा दर्या बघा आमचा, बघून घ्या. हा दर्या, असा व्ह्यू सातापलीकडे पण तुम्हाला बघायला भेटणार नाही, असा व्ह्यू आहे. हा बघा, हा समुद्र आहे. हे माझे मित्र आहेत आणि हे माझे मित्र आहेत आणि हा स्वतः मी आहे बादशाह. चला पुढे जाऊ, चला आपण. आता आम्ही जनेशेटच्या नंबरामध्ये आलेलो आहोत. तरी हा जनेशेटचा नंबर आहे, म्हणजे हा जनेशेटचा नंबरचा अर्थ असा आहे की त्याचं स्वतःच रान आहे. हा बघा, हे असे 7 अक्षरांपैकी एक अक्षर आहे. बघा, बघून घ्या. हे मुंग्यांचे वारलं आहे पण ते तुम्हाला सहजासहजी इकडे तिकडे पाहायला मिळू शकत नाही. चला पुढे चला. आणि असं म्हणलं जातं की जनेशेटचा एरिया म्हणजे वाघांचा एरिया, वाघांच्या बरोबर डुकरांचा एरिया. इथे रात्रीच वाघ येतात आणि डुकर सुद्धा येतात. एकदा तर माझा मित्र हा समोर चाललेला आहे गुड्डू, त्याच्यावर वाघाने अटॅक केला होता.
हे बघा पाठीमागे बघा त्याचे अटॅक केले टाके मारलेले आहेत. मानेवर अटॅक केला होता. थोडक्यामुळे तो वाचला. त्याचे नशीब बलवत्तर होते म्हणून वाचला तो. हा बघा हा वाघ हागलेला आहे. हा वाघ असाच हाकतो. हा बघा हा वाघाचं हे मलमूत्र आहे. हा बघा जाबे बघा जाबे फॅन्ड्री मधला जाब्या. ही बघा ही समोर दिसत आहे ना ही गंगेवाडी गंगेची वाडी बोलतात तिला. इथे फेमस असे कातकरी राहतात. हे बघा पिकलेला आंबा बघा पिकलेला आंबा हे आहेत पिक्के आंबे. हा बघा वाघाने खाल्ला आंबा बघा. वाघाने खाल्ला आंबा. हा बघा वाघ इथे येतात आंबे खाण्यासाठी. बघा पिक्के आंबे आहेत इकडे. हा बघा तुम्हाला एक बाईट घेऊन दाखवतो आंब्याचा. काय रसरसीत आंबा आहे बघा. वा वा वा. हा बघा लिंबू आंबा. हे बघा डिंगले छोटे छोटे. हे जर एकदा डसले ना माणसाच्या वाट लावून टाकतात. हे बघा हे छोटे छोटे असे डिंगले आहेत लालवाले. झूम करून दाखवतो. हे बघा